23 मार्च 1931ला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती. त्यावेळेस भगतसिंगांचं वय फक्त 23 वर्ष होतं. मात्र त्या कमी वयात देखील ते विचारवंत म्हणून प्रसिद्ध झाले होते. ते फिलॉसॉफर होते, ते पॉलिटिकल रिव्होल्युशनरी होते आणि त्यांचा एक पॉलिटिकल थॉटसुद्धा होता. तर भगतसिंगांनी जेव्हा बॉम्ब हल्ला केला होता असेंब्लीमध्ये, त्यानंतर त्यांना अरेस्ट झाली होती आणि अरेस्ट होत असताना आणि पुढे जेव्हा लोअर कोर्टमध्ये खटला सुरू होता, तेव्हा भगतसिंग वारंवार ओरडत असायचे की लॉंग लिव्ह द रिव्होल्यूशन आणि इन्कलाब जिंदाबाद. त्यांच्या साथीदार सुद्धा हेच करत होते. तर समोर जेव्हा जजच्या आणलं गेलं, तेव्हा जजनी त्यांना प्रश्न विचारला भगतसिंगांना की तुम्ही इन्कलाब जिंदाबाद आणि लॉंग लिव्ह द रिव्होल्यूशन या घोषणा तुम्ही वारंवार का देत असता म्हणून. कारण जेवढं मला कळतं की त्यातून इन्कलाब आणि जिंदाबाद या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. इन्कलाब म्हणजे काय की क्रांती होत राहिली पाहिजे, म्हणजे व्यवस्थेमध्ये परिवर्तन होत राहिलं पाहिजे किंवा सत्तेमध्ये परिवर्तन होत राहिलं पाहिजे. आणि जिंदाबाद म्हणजे काय की हे वारंवार झालं पाहिजे, म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये परिवर्तन वारंवार होत राहिलं पाहिजे असं जेव्हा भारतीयांच्या मनामध्ये बिंबवत आहात, तेव्हा तुम्ही देशामध्ये अराजकता निर्माण करत नाहीये का, असे ते प्रश्न जजनी विचारले होते. आणि त्यावर भगतसिंगांनी खूप मार्मिक उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की द स्ट्रगल इन इंडिया शॉल कंटिन्यू ॲज लॉंग ॲज अ हँडफुल ऑफ एक्सप्लॉयटर्स आर एक्सप्लॉयटिंग द मासेस. म्हणजे भारतामधला हा जो क्रांतीचा संघर्ष आहे हा तोपर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत मुठभर लोक अधिकांश भारतीयांचं शोषण करणं थांबवत नाही. आणि मला यातून अजिबात फरक पडत नाही की शोषण करणारे लोक हे फक्त इंग्रज आहेत की इंग्रज आणि भारतीय युती करून अधिकांश भारतीयांचं शोषण करत आहेत किंवा प्युअर भारतीय लोक भारतीयांचं शोषण करत आहेत. अलीकडेच मी एक पुस्तक वाचलं होतं, कुलदीप नय्यर यांनी विदाऊट फिअर नावाचं पुस्तक ते लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये भगतसिंगांच्या व्यक्तिमत्वातले जे काही वेगळे वेगळे पैलू आहेत ते उलगडून दाखवलेले आहेत. त्यामध्ये भगतसिंग स्वतः डिनाय करत आहेत. ते म्हणत आहेत की आय नेव्हर बिलीव्ड इन द कल्ट ऑफ बॉम्ब अँड पिस्टल. त्यांना बंदुकीच्या माध्यमातून आणि बॉम्बच्या माध्यमातून क्रांती होऊ शकते याच्यावर विश्वास नाही आहे. ते स्वतः पुढे म्हणत आहेत की रिव्होल्यूशन डज नॉट नेसेसरीली इन्व्हॉल्व सॅंग्युनरी स्ट्राईफ. म्हणजे क्रांतीच्या मार्गामध्ये रक्तपात झालाच पाहिजे असं गरजेचं नाही आहे. तसंच क्रांतीच्या मार्गामध्ये तुम्ही व्यक्तिगत कुणाचा जर बदला घेत असेल तर तो सुद्धा मला मान्य नाही आहे. म्हणजे काय की भगतसिंगांची जी काही प्रचलित प्रतिमा आपल्या मनामध्ये आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळे आहे भगतसिंग. भगतसिंगांवर आधारित जी काही साधनं आहे, जेव्हा त्यांना अरेस्ट झाली होती तर ते काही कोर्टचे रेकॉर्ड्स आहे. भगतसिंगांनी मृत्यूच्या अगदी 20 दिवसा अगोदर पॉलिटिकल एक लेटर लिहिलेलं होतं. त्या पत्रामध्ये सुद्धा त्यांनी भारतीय लोकांना क्रांतीची भाषा बोलून दाखवली होती आणि त्यामध्ये आवाहन केलं होतं की आपल्याला व्यवस्था परिवर्तन करायचं आहे. हे जे सिस्टम आहे एक्सप्लॉयटेशनवर बेस सिस्टम आहे, याला आपण चेंज करायचं आहे. व्हॉट अ पर्सन ही वॉज की 20 दिवसानंतर तुमची मृत्यूची गाठ होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही क्रांतीची भाषा करत आहात आणि तुम्ही मेंटली स्टेबल आहात आणि तुम्ही भारतीय लोकांना मोटिवेट करत आहात की लढाई जारी रखणी आहे म्हणून. तर भगतसिंगांचे जे जेलचे रेकॉर्ड्स आहेत, त्यांनी काही पत्र लिहिलेले आहेत. इतर सर्व साधनांचा अभ्यास जर केला तर भगतसिंगांचं व्यक्तिमत्व जे आपल्याला आता कदाचित 1-1.5% माहिती आहे की त्यांच्या हातामध्ये बंदूक वगैरे होती, याच्यापेक्षा खूप मोठं स्वरूप अजून आपल्या समोर येणं पाहतो.